नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रो मोशन स्टडी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. मित्रांनो, आपण प्रोसेस चार्ट शिकलो आणि त्या प्रोसेस चार्टमध्ये वेगवेगळे सिम्बॉलचा वापर केला. ॲक्टिव्हिटी असेल, इन्स्पेक्शन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, या सर्व ऑपरेटरने केलेली कामं होती जी आपण सिम्बॉलच्या स्वरूपात मांडली. मित्रांनो, परंतु प्रोसेस चार्ट आपण ज्यावेळेस शिकलो त्यावेळेसच समजून घेतलं की प्रोसेस चार्टमध्ये फक्त आपण की इलेमेंटचा विचार करत असतो, महत्त्वाच्या गोष्टींचंच रेकॉर्डिंग करत असतो. परंतु आता आपण शिकणार आहोत ते म्हणजे मायक्रो मोशन स्टडी. मित्रांनो, त्याच्या नावातच आहे, आपल्याला ऑपरेटरच्या मोशनचा स्टडी करायचा आहे, त्याच्या मुवमेंटचा स्टडी करायचा आहे. परंतु कोणत्या मुवमेंट्स, तर त्या मायक्रो मुवमेंटचा स्टडी करायचा आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला स्टडी ऑफ स्मॉल मोशन्स ऑफ अन ऑपरेटर, ऑपरेटर करत असलेल्या अगदी छोट्या छोट्या मुवमेंट्स, अगदी छोट्या छोट्या हातांची हालचाल असेल, बोटांची हालचाल असेल किंवा बॉडीच्या कुठल्या पार्टची हालचाल असेल, अतिशय छोट्या ज्या मोशन्स असतात त्या आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड करायच्या आहे. मित्रांनो, यासाठी आपण आपले जे ऑपरेटर ज्यावेळेस काम करतो त्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, ईच ह्युमन ॲक्टिव्हिटी डिवायडेड इनटू स्मॉल मुवमेंट. आपण काय केलंय की काम करताना ऑपरेटरकडनं कोणकोणत्या छोट्या मुवमेंट्स होऊ शकतात त्या ॲक्टिव्हिटीजला, त्या मुवमेंट्सला आपण काय केलंय, छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, छोट्या छोट्या मुवमेंट्समध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. मित्रांनो, आता मग मायक्रो मोशन स्टडी आपण का करतो किंवा मायक्रो मोशन स्टडी करून आपल्याला काय फायदा होणार आहे, तर एक लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला बेस्ट पॅटर्न ऑफ मुवमेंट फाइंड आउट करायचा असतो ऑपरेटरचा. म्हणजे ऑपरेटर काम करताना एक तो मुवमेंटचा किंवा त्याच्या हातांच्या किंवा इतर बॉडी पार्टची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटचा एक बेस्ट पॅटर्न फाइंड आउट करायचा असतो. एक योग्य पॅटर्न, योग्य मुवमेंटचा पॅटर्न, जो पॅटर्न कसा असेल, लेस एफर्ट देणारा असेल, ऑपरेटरला कमीत कमी त्रास व्हावा, कमीत कमी टाइम मध्ये आपलं काम व्हावं आणि लेस फटीक टू द वर्कर, ऑपरेटरला कमीत कमी फटीक तयार व्हावा, कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी आपण हे मायक्रो मोशन ॲनालिसिस किंवा मायक्रो मोशन स्टडी करत असतो. आता मित्रांनो, महत्वाचं अजून एक म्हणजे मायक्रो मोशन स्टडी आपण ज्यावेळेस करतो, जसं की ऑपरेटरच्या हँडची मुवमेंट, हातांची मुवमेंट आपल्याला मेजर करायची आहे किंवा रेकॉर्ड करायची आहे, तर त्या रेकॉर्डिंगसाठी आपण टायमिंग सुद्धा रेकॉर्ड करत असतो की कोणत्या मुवमेंटसाठी किती टाइम लागला किंवा कोणत्या मोशनसाठी त्या ऑपरेटरने किती टाइम कंझ्युम केला. परंतु मित्रांनो, हा जो टाइम आहे, हा टाइम आपण सेकंदमध्ये किंवा मिनिटमध्ये आपण मेजर करत नाही, तर त्यासाठी एक वेगळी सिस्टम आहे, त्याला विंक काउंटर असं म्हटलं जातं. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे किंवा जॉब आहे, ऑपरेटरने सपोज हा राईट हँडने लिफ्ट केला, उचलला, तर ही जी ॲक्शन आहे ही कदाचित 1 सेकंदापेक्षा कमी वेळेत सुद्धा होऊ शकते. लक्षात घ्या, कदाचित ह्या ॲक्टिव्हिटीसाठी, छोट्या छोट्या मोशनसाठी कदाचित 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागू शकतो, कारण आपण छोट्या छोट्या मोशन्स रेकॉर्ड करणार आहोत, छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड करणार आहोत, त्यासाठी कदाचित कमी वेळ लागू शकतो आणि हा वेळ 1 सेकंदापेक्षा कमी असू शकतो. त्यावेळेस आपण कसं मेजर करणार, तर त्यासाठी विंग काउंटर या सिस्टमचा वापर केला जातो. विंग काउंटर म्हणजे काय, एक विंग, वन विंग म्हणजे काय, 1/2000 ऑफ अ मिनिट. म्हणजे 1 मिनिटाचे जर आपण 2000 पार्ट केले, एक लक्षात घ्या, 1 मिनिट वेळेचे 2000 आपण जर पार्ट केले, तर तो एका पार्टला आपण म्हणणार एक विंग. म्हणजे इतका कमी वेळ आपण या ठिकाणी मेजर करू शकतो, हे मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा. यासाठी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरेज असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फिल्म करण्यासाठी
अरेंजमेंट असते आणि त्यावरनं हे कॅमेरे या प्रकारचे विंग्स काउंट करत असतात ऑपरेटरची हँड मुवमेंट होत असताना. एवढं लक्षात ठेवा की विंक म्हणजे अतिशय कमी टाइम आहे जो आपण मेजर करतो आहोत, हे लक्षात घ्या. 1 मिनिटाच्या 2000वा भाग म्हणजेच काय, एक विंक असतो, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, यावरूनच आपण एक चार्ट सुद्धा ड्रॉ करत असतो. त्या चार्टला म्हणतात सीमो चार्ट. सीमो चार्टचा अर्थ असा होतो सायमल्टेनियस मोशन चार्ट. ओके, सायमल्टेनियस मोशन चार्ट. हा चार्ट सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. मित्रांनो, जसं की आपण आत्ताच बघितलं की आपण ऑपरेटरच्या स्मॉल मुवमेंट्स रेकॉर्ड करणार आहोत. तर मित्रांनो, त्या मोशन्सलाच ज्या आपण स्मॉल मुवमेंट रेकॉर्ड करतो त्यांनाच थर्बलिग्ज असं म्हटलं जातं. फ्रँक बी गिलब्रिथ या सायंटिस्टने या मोशन्स शोधून काढलेल्या आहेत, म्हणून त्याने त्याच्याच नावाचं स्पेलिंग जर आपण उलट्या पद्धतीने लिहिलं तर तो शब्द तयार होतो, तो म्हणजे थर्बलिग्ज. ओके, तर त्याने तेच नाव त्या मोशन्सला दिलेलं आहे. आता यामध्ये काय केलेलं असतं मित्रांनो, यामध्ये प्रत्येक मुवमेंटसाठी एक बेसिक इलेमेंट दिलेला असतो. आपल्या ऑपरेटरच्या प्रत्येक मुवमेंटसाठी एक बेसिक इलेमेंट या ठिकाणी दिलेला असतो आणि अशा टोटल 18 थर्बलिग्ज आपल्याला सिलेबसमध्ये आहेत, आपल्याला सिलेबसमध्ये शिकायच्या आहेत आणि त्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. मित्रांनो, सर्वात पहिली जी थर्बलिग्ज आहे त्या थर्बलिग्जला म्हटलं जातं सर्च. ओके मित्रांनो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक थर्बलिग्जला एक सिम्बॉल आहे, एक लेटर आहे, एक कलर आहे आणि त्याला एक काहीतरी मीनिंग सुद्धा आहे. मित्रांनो, सर्वात पहिली थर्बलिग्ज म्हणजे सर्च. सर्च या गोष्टीचा मित्रांनो काय अर्थ होतो की ऑपरेटर कधी कधी सर्च या पद्धतीची मुवमेंट करत असतो. सर्च म्हणजे काय, तर हंटिंग ऑफ अन ऑब्जेक्ट. अनेक ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत, त्यामधून तो काहीतरी हंटिंग करतोय, शोधतोय, सर्च करतोय, त्याला सर्च असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी या पद्धतीचा सिम्बॉल आपण सर्चसाठी ड्रॉ करत असतो. मित्रांनो, हे सिम्बॉल सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण आपल्याला एक्झाममध्ये ते ड्रॉ करावे लागतात. सर्चसाठी आपण SH असं इंग्लिश लेटर सुद्धा लिहू शकतो आणि त्याचा कलर हा ब्लॅक आहे. मित्रांनो, कलर किंवा लेटर याचा अर्थ असा होतो की प्रत्येक वेळेस आपण ऑपरेटरने कोणती मुवमेंट केली, तर सर्च मुवमेंट केली, त्याने हंटिंग ऑफ अन ऑब्जेक्ट केलं, ऑब्जेक्ट तो शोधतोय असं म्हणण्यापेक्षा त्याला एक कोडिंग केलेली आहे, त्याला एक सिम्बॉल सुद्धा दिला आहे किंवा कलर सुद्धा दिलेला आहे. ओके, तुम्ही लेटरचा यूज करा, कलरचा यूज करा, सिम्बॉलचा यूज करा, पण त्याचा मीनिंग तोच होतो, हंटिंग ऑफ अन ऑब्जेक्ट. ओके, हंटिंग ऑफ अन ऑब्जेक्ट. सेकंड जी आहे मित्रांनो आपली थर्बलिग्ज, ती सेकंड थर्बलिग्ज म्हणजे फाइंड. ओके, सेकंड थर्बलिग्ज आहे आपली ती म्हणजे फाइंड. मित्रांनो, ज्यावेळेस ऑपरेटर एखाद्या ऑब्जेक्टला हंटिंग करतोय, एखाद्या ऑब्जेक्टला शोधतोय आणि तो ऑब्जेक्ट त्याला सापडला, तो सापडल्यानंतर त्याची जी मेंटल रिॲक्शन असते त्या मेंटल रिॲक्शनला फाइंड असं म्हटलं जातं. ओके, म्हणजेच काय, आपण कुठली तरी गोष्ट शोधतोय आणि आपल्याला ती सापडली, आपल्याला ती सापडल्यानंतर जी मेंटल रिॲक्शन असते दॅट इज कॉल्ड ॲज अ फाइंड. यासाठी मित्रांनो या पद्धतीचा सिम्बॉल आहे, या पद्धतीचा सिम्बॉल आहे. एफ लेटरने फाइंडला इंडिकेट केलं जातं आणि त्यासाठी ग्रे कलर आहे. फाइंडचा मिनिंग होतो मित्रांनो मेंटल रिॲक्शन ॲट द एंड ऑफ सर्च. तिसरी जी थर्बलिग आहे मित्रांनो आपली ती म्हणजे सिलेक्ट. ओके, तिसरी जी थर्बलिग आहे ती म्हणजे सिलेक्ट. ज्यावेळेस ऑपरेटर एखादी गोष्ट शोधत होता, त्याला ती सापडली, आता जर तो त्यापैकी एखादी गोष्ट सिलेक्ट करत असेल तर त्याला आपण सिलेक्ट असं म्हणतो आणि असा ॲरोने आपण सिलेक्टचा सिम्बॉल दाखवला जातो
त्यासाठी ST हे इंग्लिश लेटरचा वापर केला जातो आणि लाईट ग्रे कलर या थर्बलिकसाठी वापरला जातो. मित्रांनो, सिलेक्टचा अर्थ असा होतो चूजिंग वन ऑब्जेक्ट अमंग द मेनी. अनेक ऑब्जेक्ट तिथे ठेवलेले आहेत, त्यातून ऑपरेटरने एकच सिलेक्ट केला, त्याला सिलेक्ट असं म्हटलं जातं. मित्रांनो, पेपरमध्ये आपल्याला थर्बलिक्स, त्याचा सिम्बॉल आणि त्याचं मीनिंग ॲटलिस्ट एवढं तरी माहीत असणं फार गरजेचं आहे. पुढची थर्बलिक आहे मित्रांनो, ती म्हणजे ग्रास्प. ओके, ग्रास्पचा अर्थ, त्याचा जो सिम्बॉल आहे मित्रांनो, या पद्धतीने ग्रास्पचा सिम्बॉल दाखवला जातो. त्यासाठी G लेटर आहे, रेड त्याचा कलर असतो आणि ग्रास्पचा अर्थ असतो मित्रांनो टेकिंग होल्ड ऑफ समथिंग. म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑपरेटरने ह्या ऑब्जेक्टला आता पकडलेला आहे, तर याला ग्रास्प असं म्हटलं जातं, टेकिंग होल्ड ऑफ समथिंग. ओके, लक्षात घ्या, ग्रास्प म्हणजे एखादी गोष्ट पकडणे. पुढची जी थर्बलिक आहे मित्रांनो, ती म्हणजे होल्ड. होल्ड याचा अर्थ काय होतो बघा, लक्षात घ्या मित्रांनो. होल्डसाठी या पद्धतीचा सिम्बॉल ड्रॉ केला जातो. त्यासाठी H लेटर असतं आणि त्यासाठी गोल्ड कलर असतो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आता होल्डचा अर्थ काय होतो, जसं मी म्हटलं की हा ऑब्जेक्ट आहे, आता ऑपरेटरने ह्या ऑब्जेक्टला ग्रास्प केलेला आहे, परंतु ग्रास्प केल्यानंतर ऑब्जेक्टला जर ऑपरेटरने पकडून ठेवलेलं असेल, रिटेन्शन केलेलं असेल, धरून ठेवलेलं असेल, तर त्याला होल्ड असं म्हणतात. म्हणजे रिटेन्शन ऑफ अन ऑब्जेक्ट, हे लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीला पकडलं तर त्याला ग्रास्प म्हणणार आणि पकडून ठेवलं तर त्याला होल्ड असं म्हणणार. त्यानंतर पुढची 6 नंबरची थर्बलिक आहे मित्रांनो, ती म्हणजे ट्रान्सपोर्ट लोडेड. ओके, ट्रान्सपोर्ट लोडेड. मित्रांनो, ज्यावेळेस आपण ऑपरेटरच्या हँड मुवमेंट होत असतात, एक लक्षात घ्या, त्यासाठी ज्यावेळेस ऑपरेटरची हँड मुवमेंट होत असते, तर 2 कंडिशन असू शकतात. एक तर ऑपरेटरच्या हातामध्ये काहीतरी ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे, किंवा ऑपरेटरच्या हातामध्ये कुठलीही वस्तू नाही, म्हणजे हात रिकामा आहे. ओके, ज्यावेळेस ऑपरेटरच्या हातामध्ये कुठली तरी वस्तू असते आणि त्याच्या हाताची मुवमेंट होते, त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट लोडेड. म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे हाताची मुवमेंट होते, परंतु हातामध्ये ऑब्जेक्ट आहे, म्हणून त्याला लोडेड असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो, या पद्धतीचा सिम्बॉल आपण ड्रॉ करत असतो ट्रान्सपोर्ट लोडेडसाठी. ट्रान्सपोर्ट लोडेडसाठी आपण कॅपिटल TL हे सिम्बॉलचा वापर करत असतो. ग्रीन हा त्याचा कलर असतो आणि जे मी आता सांगितलं त्याचा मीनिंग काय होतो की सपोज हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑपरेटरने ग्रास्प केला आता आणि इकडून तिकडे मूवमेंट होते. ऑपरेटरच्या हँड मूवमेंट होत असताना त्याच्या हातामध्ये ऑब्जेक्ट आहे, यालाच म्हणतात ट्रान्सपोर्ट लोडेड. पुढची थर्बलिक आहे मित्रांनो, ती म्हणजे ट्रान्सपोर्ट एम्प्टी. ट्रान्सपोर्ट लोडेड म्हणजे हातामध्ये ऑब्जेक्ट असताना मूवमेंट, मग ट्रान्सपोर्ट एम्प्टीचा अर्थ असा होतो की ऑपरेटरच्या हातामध्ये कुठलाही ऑब्जेक्ट नाही, कुठलीही वस्तू नाही आणि त्यावेळेस त्याच्या हाताची जी मूवमेंट होते त्याला ट्रान्सपोर्ट एम्प्टी असं म्हणतात. त्यासाठी या पद्धतीचा सिम्बॉल ड्रॉ केला जातो, TE असं लिहिलं जातं आणि ऑलिव्ह ग्रीन हा त्याचा कलर आहे. पुढचा थर्बलिक आहे मित्रांनो, ती म्हणजे पोझिशन. आणि पोझिशनसाठी या पद्धतीचा सिम्बॉल ड्रॉ केला जातो. त्यासाठी कॅपिटल P लेटरचा वापर केला जातो आणि त्याचा कलर ब्ल्यू असतो. मित्रांनो, पोझिशनचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट लाईन अप करणे. ओके, आता मित्रांनो, आपण कुठलंही काम करणार आहे किंवा ऑपरेटर कुठलं काम करणार आहे, ते काम करण्याच्या अगोदर, ते ऑपरेशन करण्याच्या अगोदर त्याला काहीतरी पोझिशन घ्यावी लागते. ओके, जसं टर्निंगसाठी एक पोझिशन घ्यावी लागते, ड्रिलिंग ऑपरेशन करण्यासाठी पोझिशन घ्यावी लागते, कटिंग ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा पोझिशन घ्यावी लागते. म्हणजे लाईन अप करतो आपण, ती जी पोझिशन घेण्याची जी मूवमेंट आहे, त्या मूवमेंटला, त्या थर्बलिकला पोझिशन असं म्हणतात. हा सिम्बॉल त्यासाठी वापरला जातो. पुढची थर्बलिक आहे मित्रांनो, ती म्हणजे असेंबल. असेंबलसाठी या पद्धतीचा सिम्बॉल ड्रॉ केला जातो. त्यासाठी A लेटर असतं आणि त्याचा कलर हा व्हायलेट असतो. मित्रांनो, असेंबलचा अर्थ असा होतो पुटिंग द ऑब्जेक्ट्स टुगेदर. जर ऑपरेटर
दोन ऑब्जेक्ट एकत्र ठेवत असेल, एकत्र आणत असेल तर त्याला आपण असेंबल असं म्हणतो. आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट दोन ऑब्जेक्टला जर तो सेपरेट करत असेल, एकमेकांपासून दूर करत असेल तर त्याला आपण डिसअसेंबल असं म्हणतो. आणि त्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो. त्यासाठी DA हे लेटर वापरलं जातं आणि लाईट व्हायोलेट हा त्याचा कलर असतो. मित्रांनो, असेंबल म्हणजे पुटिंग द ऑब्जेक्ट्स टुगेदर आणि डिसअसेंबल म्हणजे टेकिंग अवे द ऑब्जेक्ट्स फ्रॉम इच अदर. पुढचं मुवमेंट आहे मित्रांनो ती म्हणजे यूज साठी या पद्धतीचा यू शेपचा सिम्बॉल ड्रॉ केला जातो. त्याचं लेटर सुद्धा यू आहे. त्यानंतर त्यासाठी पर्पल कलर वापरला जातो. मित्रांनो, यूज याचा अर्थ असा होतो की मेकिंग टूल टू डू इट्स फंक्शन. म्हणजे ज्यावेळेस आपण टूलला किंवा मशीनला त्याचं काम करू देतो त्यावेळेस मशीन हे यूज मध्ये असतं. ओके, आपण मॅनिप्युलेट करतो स्वतःहून किंवा त्या टूलला ऑपरेट होण्यासाठी, किंवा टूल किंवा मशीन स्वतःचं काम करतंय, ते प्रोसेस किंवा जे ऑपरेशन चालू आहे ते प्रोसेस स्वतःहून करतंय, त्याला यूज असं म्हटलं जातं. थोडक्यात मशीन हे अंडर यूज आहे हे लक्षात घ्या. यासाठी यूज ही थर्बलिक्स वापरली जाते. पुढचं मोशन आहे मित्रांनो ती म्हणजे इन्स्पेक्ट साठी ह्या पद्धतीचा सिम्बॉल वापरला जातो. त्यासाठी आय लेटरचा वापर केला जातो. मित्रांनो, इन्स्पेक्ट याचा अर्थ असा होतो की ऑपरेटर ज्यावेळेस कुठल्याही पार्टचं एक्झामिनेशन करत असेल, टेस्टिंग करत असेल, चेकिंग करत असेल तर त्यावेळेसची जी ऑपरेटरची जी मुवमेंट असते त्याला इन्स्पेक्ट असं म्हटलं जातं. मित्रांनो, त्यानंतर पुढची मोशन आहे ती म्हणजे प्रीपोजिशनचा सिम्बॉल या पद्धतीने आपण दाखवतो. PP हे लेटर वापरतो. पेल ब्ल्यू हा त्याचा कलर आहे. मित्रांनो, प्रीपोजिशनचा अर्थ असा होतो की कुठलंही काम झाल्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपण त्या इन्स्ट्रुमेंटला किंवा त्या मशीनला प्री डिटरमाइन स्टेजवरती नेऊन ठेवतो आणि जेणेकरून ते मशीन आता पुन्हा ऑपरेशन करण्यासाठी रेडी आहे, त्याला आपण प्रीपोजिशन असं म्हणतो. थोडक्यात मित्रांनो, ड्रिलिंग एक होल ड्रिल करून झाल्यानंतर आपण त्या ड्रिल बीटला परत ओरिजिनल पोझिशनला नेऊन ठेवतो, जेणेकरून पुढच्या वेळेस म्हणजे नेक्स्ट होलसाठी आपण ड्रिलिंग करू शकतो. प्रीपोजिशनचा अर्थ हाच होतो मित्रांनो, हे लक्षात घ्या की एखाद्या आर्टिकलला प्री डिटरमाइन पोझिशनला परत घेऊन जाणे, जेणेकरून नेक्स्ट ऑपरेशनसाठी ते आता रेडी असेल. पुढची जी थर्बलिंग आहे मित्रांनो ती म्हणजे रिलीज लोड. त्यासाठी या पद्धतीचा सिम्बॉल आपण ड्रॉ करतो. RL लेटर वापरतो आणि कार्माइन रेड हा कलर या ठिकाणी यूज केला जातो. मित्रांनो, रिलीज लोडचा अर्थ असा होतो की एखादा ऑब्जेक्ट रिलीज करणे. फॉर एक्झाम्पल, मी हाताने हा ऑब्जेक्ट पकडलेला आहे, हा जर मी सोडून दिला तर याचा अर्थ होतो रिलीज लोड. पुढच्या थर्बलिंग आहे मित्रांनो ती म्हणजे अनअवॉइडेबल डिले आणि अवॉइडेबल डिले. डिलेचा अर्थ असा होतो मित्रांनो वेटिंग, आपल्याला कधी कधी वेटिंग करावं लागतं, किंवा डिलेचा अर्थ असा होतो उशीर. परंतु अनअवॉइडेबल आणि अवॉइडेबल याचा अर्थ समजून घ्या. ज्यावेळेस आपण अवॉइडेबल डिले म्हणतो याचा अर्थ या डिलेवरती ऑपरेटरचा कंट्रोल आहे, ऑपरेटर कंट्रोलमध्ये ही गोष्ट घडते. आणि अनअवॉइडेबल डिले म्हणजे आउट ऑफ ऑपरेटर कंट्रोल ही गोष्ट असते, हे लक्षात घ्या. सपोज एखादं मशीन सुरू आहे आणि त्यावेळेसच पॉवर ऑफ झाली, तर यामध्ये ऑपरेटर काहीही करू शकत नाही, कारण पॉवर ऑफ झाली. यामध्ये ऑपरेटरची काही चुकी नाहीये. तो जो डिले होणार आहे तो अनअवॉइडेबल आहे, ऑपरेटरसाठी आउट ऑफ कंट्रोल आहे ऑपरेटरच्या, म्हणून त्याला अनअवॉइडेबल डिले म्हणणार. आणि ज्या ठिकाणी ऑपरेटर त्या डिलेला कंट्रोल करू शकतो त्याला आपण अवॉइडेबल डिले असं म्हणतो. मित्रांनो, पुढची जी थर्बलिंग आहे ती म्हणजे प्लानचा अर्थ असा होतो मित्रांनो मेंटल रिॲक्शन. ओके, कुठलेही काम करताना, कोणतीही ऍक्शन घेताना आपल्या मनामध्ये ती पहिल्यांदा घडत असते.
मग त्या गोष्टीलाच म्हटलेलं आहे प्लान, म्हणजे मेंटल रिॲक्शन बिफोर दी ॲक्शन. त्यासाठी या पद्धतीचा सिम्बॉल ड्रॉ केला जातो, PN लिहिलं जातं आणि ब्राऊन कलर असतो त्याचा. आणि शेवटी आहे मित्रांनो ते म्हणजे रेस्ट, ज्यासाठी या पद्धतीचा सिम्बॉल ड्रॉ केला जातो, R लेटरने दाखवलं जाते आणि ऑरेंज कलर आहे. रेस्टचा अर्थ असा होतो मित्रांनो आयडलनेस, किंवा जो ऑपरेटरला अलाउन्स दिला जातो, एक मध्ये थोडासा रेस्ट पिरियड दिला जातो, किंवा आयडल कंडिशन जी असते त्या कंडिशनला रेस्ट असं म्हटलं जातं. मित्रांनो या ठिकाणी आपण टोटल 18 मुवमेंट्स बघितल्या, ज्या ऑपरेटर परफॉर्म करत असतो कोणतंही काम करत असताना. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्झामसाठी शक्यतो ही जी थर्बलिंग आहे त्याचा मीनिंग काय आहे, त्याचं सिम्बॉल काय आहे, एवढं तरी लक्षात असणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा पेपरला तुम्हाला थर्बलिंगची नावं दिलेली असतील, या मोशनची नावं दिलेली असतील आणि त्यासाठी सिम्बॉल ड्रॉ करायला सांगतील, किंवा त्याचा मीनिंग तुम्हाला विचारला जाईल, असाही प्रश्न येतात. जसं की फॉर एक्झाम्पल की असेंबल म्हणजे काय, त्याचा सिम्बॉल लिहा आणि त्याचं मीनिंग सांगा. मग आपल्याला लिहावं लागतं की असेंबलचा सिम्बॉल हा आहे, आणि असेंबलचा अर्थ असा होतो पुटिंग द ऑब्जेक्ट्स टुगेदर, दोन ऑब्जेक्ट्स एकत्र आणणे. ओके, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो या थर्बलिंग्स वरती येत असतात. आणि या थर्बलिंगचा वापर करून आपण एक चार्ट सुद्धा ड्रॉ करत असतो. तो चार्ट आता आपण बघूया. मित्रांनो आत्ताच आपण थर्बलिंग शिकलो, त्या थर्बलिंगचा वापर करून आपण सीमो चार्ट ड्रॉ करत असतो. सीमो चार्टचा असा अर्थ होतो सायमल्टेनियस मोशन चार्ट. मित्रांनो सायमल्टेनियस मोशन चार्ट हा पेपरला येऊ शकतो, आणि यासाठी तुम्हाला थर्बलिंगचा वापर करायचा आहे. जसं प्रोसेस चार्टमध्ये आपण ते 5 सिम्बॉलचा यूज केला, तसं इथं सीमो चार्टमध्ये चार्ट ड्रॉ करताना ऑपरेटरच्या ज्या मुवमेंट असतात त्या टोटल 18 मुवमेंट्स आता आपण शिकलो, ज्यांनाच थर्बलिंग्स असं म्हणतात. ओके, आता सीमो चार्ट आपण ड्रॉ करतोय मित्रांनो. आपण सीमो चार्ट ड्रॉ करणार यालाच टू हँडेड चार्ट असं पण म्हटलं जातं. ओके, टू हँडेड चार्ट बाय युजिंग थर्बलिंग्स असं पण याला म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही हातांचा चार्ट आपण ड्रॉ करणार आहोत, परंतु थर्बलिंगचा वापर करून. सर्वात पहिलं म्हणजे चार्ट आपण या पद्धतीने ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्या. आता बघा ऑपरेशन आहे मित्रांनो आपलं नट अँड बोल्ट असेंबली. ओके, पेपरला सुद्धा मित्रांनो या पद्धतीचे सोपे एक्झाम्पलच येतात बऱ्याचदा, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं कॉमन सेन्स आणि क्रिटिकल थिंकिंगचा वापर करायचा आहे, आणि तुम्हाला एक्झाम्पल किंवा चार्ट हा ड्रॉ करायचा आहे. ओके, ऑपरेशन आहे आपलं नट अँड बोल्ट असेंबली. त्यासाठी आपण टू हँडेड चार्ट ड्रॉ करत आहोत बाय युजिंग थर्बलिंग, ज्याला सीमो चार्ट असं म्हटलं जातं. या ठिकाणी ऑपरेटरचं नाव लिहायचंय मित्रांनो, ABC आपण लिहून टाकलं. पार्टचं नाव लिहायचंय, फिल्म नंबर. जसं मी सांगितलं की हे मोशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे वापरले जातात. मोशन फिल्मचा इथे वापर केला जातो, तर तुम्ही इथे फिल्म नंबर आपण या ठिकाणी लिहू शकतो. आपण आजची तारीख या ठिकाणी लिहू शकतो. जसं की आजची तारीख आपण लिहूया इथे, 10 तारीख आहे आज. चार्टेड बाय म्हणजे ज्या इंजिनियरने चार्ट बनवला म्हणजे आपणच. फॉर एक्झाम्पल इथे आपण XYZ लिहूया. ओके, आता मित्रांनो या ठिकाणी आपण काय करणार आहे की नट अँड बोल्ट हा असेंबल करणार आहोत. मित्रांनो बघा, सिंपल एक्झाम्पल आहे. हा थोड्या वेळासाठी बोल्ट आहे असं कन्सिडर करा, हा नट आहे असं कन्सिडर करा. ओके, या ठिकाणी ऑपरेटरला जर आपण सांगितलं की नट अँड बोल्ट असेंबली करायची आहे, तर ऑपरेटर काय करेल अगोदर हे समजून घ्या. काही करणं सोपी गोष्ट आहे की ऑपरेटर सर्वात अगोदर लेफ्ट हँडने बोल्ट उचलणार आहे, त्यानंतर ऑपरेटर हा राईट हँडने नट उचलणार आहे, आणि शेवटी ऑपरेटर काय करेल, या दोघांची असेंबली करेल. ओके मित्रांनो, ही सोपी गोष्ट फक्त आपण आता चार्टच्या स्वरूपात लिहिणार आहोत, आणि ती कशी लिहायची तीच आता मी सांगतोय. बघा मित्रांनो, या ठिकाणी बोल्ट ठेवलेला आहे, या ठिकाणी नट ठेवलेला आहे. आता आपण सुरुवात करूया.
सर्वात अगोदर ऑपरेटर काय करेल, तर ऑपरेटरचा जो लेफ्ट हँड आहे हा लेफ्ट हँड कुठे जाणार आहे, बोल्टकडे जाणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो की ऑपरेटरचा जो लेफ्ट हँड आहे टू दी बोल्ट. ओके, बोल्टकडे जाणार आहे. फक्त हात आत्ता त्याचा बोल्टकडे जात आहे, बोल्टकडे गेलेला आहे. आता तुम्हाला लक्षात आलंय की हात आपला ज्यावेळेस बोल्टकडे जातो ऑपरेटरचा, त्यावेळेस हातामध्ये कोणतंही मटेरियल नाहीये तरी हाताची मुवमेंट होते. म्हणूनच याला ट्रान्सपोर्ट एम्प्टी असं म्हटलं जाईल. मित्रांनो, हे लक्षात घ्या मी काय म्हणतोय, की ज्यावेळेस ऑपरेटरचा हात आता हातात काहीच नाहीये, तो बोल्ट घ्यायला चाललेला आहे हात, तर त्यावेळेस हातामध्ये मटेरियल नसल्यामुळे, हात रिकामा असल्यामुळे या ठिकाणी ट्रान्सपोर्ट एम्प्टी हा सिम्बॉल वापरला जाईल. म्हणजेच ही जी मोशन आहे ऑपरेटरची, ही आपल्या 18 मोशन मधल्या ट्रान्सपोर्ट एम्प्टी या ठिकाणी परफेक्ट मॅच होते. हे लक्षात घ्या. आता टाइम मित्रांनो, मी ऑलरेडी सांगितलंय की या ठिकाणी विंग्सचा वापर केला जातो. टाइम हा विंक मध्ये मेजर केला जातो. सपोज आपण जे मेजरमेंट घेतलेलं आहे आपल्या फिल्म कॅमेऱ्याने, आपण त्यामध्ये बघितलं की यासाठी 12 विंग्स आपल्याला लागलेले आहेत. ओके, आता राईट हँड मित्रांनो, राईट हँड पुन्हा सेम सोपंच आहे. जसं की ऑपरेटर लेफ्ट हँडने बोल्ट उचलेल तसंच ऑपरेटर हा राईट हँडने काय करणार आहे, नट उचलणार आहे. परंतु सुरुवातीला पहिल्यांदा त्याचा हात नटकडे चाललेला आहे, नटकडे गेलेला आहे. म्हणजेच काय, टू द नट. ओके, राईट हँड जो आहे टू द नट, नटकडे हात गेलेला आहे. ओके, आता हात ज्यावेळेस नटकडे गेला, हात रिकामा होता, म्हणजे या ठिकाणी सुद्धा कुठला सिम्बॉल येणार आहे, ट्रान्सपोर्ट एम्प्टी हाच सिम्बॉल येईल. या ठिकाणी सपोज टाइम 12 विंक लागलेला आहे. तर आता तुम्हाला लक्षात येतं मित्रांनो की दोन्ही हातांनी जर आपण सायमल्टेनियस काम केलं या पद्धतीने, तर दोन्ही ठिकाणी 12 विंग्स एवढा टाइम लागतोय. टू द बोल्ट ट्रान्सपोर्ट एम्प्टी, टू द नट ट्रान्सपोर्ट एम्प्टी, आणि टोटल जो टाइम आहे मित्रांनो, हा टोटल टाइम लागलाय आपल्याला 12 विंग्स. 12 विंग्स का लागला, कारण दोन्ही हात सायमल्टेनियसली गेलेत. या हातासाठी 12 विंग्स, या हातासाठी 12 विंग, म्हणजे ऍक्च्युली एकूण टाइम आपल्याला किती लागला, फक्त 12 विंग लागलेला आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो आता पुढे काय केलं जाईल, आता आपण लेफ्ट हँडचा विचार करूया. आता आपला हात हा गेलेला आहे कुठे, बोल्ट पर्यंत. त्यानंतर काय करेल ऑपरेटर, त्याच्या डाव्या हाताने ह्या बोल्टला पकडेल. ओके, या बोल्टला पकडेल म्हणजे काय करेल, ऑलरेडी आता आपण एक थर्बलिंग आत्ताच शिकलो, ती म्हणजे ग्रास्प. ओके, या ठिकाणी काय केलं जाईल, हा जो बोल्ट आहे हा ऑपरेटर कडनं काय केला जाईल, ग्रास्प केला जाईल. ग्रास्प दी बोल्ट. ओके, या ठिकाणी सुरुवातीला ट्रान्सपोर्ट एम्प्टी झालं, आता त्याने ग्रास्प केलेला आहे. ओके, ग्रास्प साठी आपल्याला मित्रांनो माहित आहे की जी लेटर किंवा सिम्बॉलचा वापर आपण करत असतो. या ठिकाणी मित्रांनो मी लेटर्स लिहिलेले आहेत, तुम्ही सिम्बॉल सुद्धा ड्रॉ करू शकता, काही अडचण नाही. फॉर एक्झाम्पल यासाठी 10 विंक एवढा टाइम आपल्याला लागलेला आहे. आता आपण मित्रांनो पुन्हा या ठिकाणी आपण जर राईट हँडचा विचार केला, तर राईट हँड ट्रान्सपोर्ट एम्प्टी, त्यानंतर मी आता नट काय करेल, ग्रास्प करेल. राईट हँडने नट ग्रास्प करणार आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहूया ग्रास्प द नट. ओके, ग्रास्प द नट. या ठिकाणी पण मित्रांनो आपण जी लेटर म्हणजे सिम्बॉल वापरणार आहोत. 10 विंग्स लागलेले आहेत असं आपण अंदाजे कन्सिडर करूया, आणि टोटल विंग्स असतील आपले 10च. ओके, या पद्धतीने 2 स्टेप झालेल्या आहे मित्रांनो. आता पुढे मित्रांनो लक्षात घ्या, आता पुढची जी स्टेप आहे, म्हणजे आता आपण जे आलेलो आहोत तो इथपर्यंत आलेलो आहोत की दोन्ही हातांनी दोन्ही ऑब्जेक्ट आपण ग्रास्प केलेले आहेत. आता काय करणार मित्रांनो, आपण हा जो लेफ्ट हँड आहे या लेफ्ट हँडने हा बोल्ट उचलून घेणार असेंब्लीसाठी. ओके, मी पुन्हा सांगतोय की आता हा जो बोल्ट मी ग्रास्प केलेला आहे हा उचलून घेणार असेंब्लीसाठी, म्हणजे असेंब्लीसाठी याला घेऊन येणार, कारण आपलं टास्कच काय की नट अँड बोल्टची असेंब्ली करायची. ओके, म्हणजे हा जो बोल्ट आहे हा मी घेऊन येणार असेंब्लीसाठी. लक्षात घ्या, ज्यावेळेस सुरुवातीला माझा हात रिकामा तिकडे गेला त्यावेळेस मी ट्रान्सपोर्ट एम्प्टी म्हटलं. आता हा बोल्ट उचलून मी असेंब्लीसाठी घेऊन येतोय, याचाच अर्थ काय होतो, हा ट्रान्सपोर्ट लोडेड आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. ट्रान्सपोर्ट लोडेडचाच अर्थ इथं काय घेणार आपण, मूव दी बोल्ट फॉर असेंब्ली. मूव दी बोल्ट फॉर असेंब्ली. असेंब्लीसाठी आता
हा बोल्ट मी उचलून घेतला म्हणून त्याला म्हणणार मी मूव्ह दी बोल्ट फॉर असेंब्ली. परंतु आता माझ्या हातात मटेरियल आहे, हा बोल्ट आहे, म्हणून मी तर लिहिणार ट्रान्सपोर्ट लोडेड. हे लक्षात घ्या. त्याच पद्धतीने मित्रांनो हा जो नट आहे, आता मी हा नट सुद्धा मला काय करावं लागेल, उजव्या हाताने हा जो नट मी ग्रास्प केलेला आहे हा नट सुद्धा मला उचलून आणावा लागेल असेंब्लीसाठी. म्हणजेच या ठिकाणी मी काय लिहू शकतो पुन्हा इकडे, मूव्ह द नट फॉर असेंब्ली. आता नट आपण असेंब्लीसाठी मूव्ह केलेला आहे म्हणजेच हा काय झाला, ट्रान्सपोर्ट लोडेड झाला पुन्हा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल यासाठी 10 विंग्स लागलेले असतील, यासाठी 10, तर टोटल आपल्याला 10 विंग्स लागलेले आहेत. हे लक्षात घ्या. यानंतर मित्रांनो आता समजलंय तुम्हाला. आता दोन्ही, हा बोल्ट आहे, हा नट आहे, दोन्ही आता या ठिकाणी रेडी आहेत असेंब्लीसाठी. आता मी काय करणार आहे, लेफ्ट हँडने मी काय करणार आहे मित्रांनो, तुम्ही थोडंसं विचार करा. बरोबर आहे तुमचं, लेफ्ट हँडने मी काहीही करणार नाही, मी फक्त या बोल्टला पकडून ठेवेल. ओके. आता मित्रांनो लक्षात घ्या, या बोल्टला मी पकडून ठेवणार आहे म्हणजेच मी काय करतोय, रिटेन्शन. पकडणे म्हणजे ग्रास्प, पण खूप वेळासाठी ग्रास्प करून ठेवलं तर त्याला आपण म्हणतो होल्ड. म्हणजेच या ठिकाणी मी काय करणार आहे, होल्ड द बोल्ट. ओके, होल्ड द बोल्ट. हा जो बोल्ट आहे हा होल्ड करून ठेवणार आहे आणि या ठिकाणी होल्ड द बोल्ट म्हणजे होल्ड ही ऍक्शन आपण करतोय, ही थर्बलिक्सचा वापर करतोय म्हणून मी इथं लिहिलंय एच. आणि फॉर एक्झाम्पल यासाठी 10 विंग्स आपल्याला लागले तर आपण या ठिकाणी 10 लिहिलेलं आहे. आता मी काय करणार आहे मित्रांनो इथं काय करणार आहे बघा, हा जो बोल्ट, आता हा जो नट आहे हा नट बरोबर ह्या पोझिशनला घेऊन येणार जेणेकरून असेंब्ली करता येईल. हा जो नट आहे हा या पोझिशनला आणावा लागेल तरच असेंब्ली होऊ शकते. म्हणजे मी या ठिकाणी काय करतोय, पोझिशन घेतोय. हे लक्षात घ्या, या ठिकाणी पोझिशन घेतोय, पोझिशन फॉर असेंब्ली. ओके, पोझिशन फॉर असेंब्ली. या ठिकाणी मी आता पोझिशन घेतोय असेंब्ली करण्यासाठी म्हणून मित्रांनो या ठिकाणी मी काय करतोय, पी या थर्बलिकचा वापर करतोय. ओके. आणि या ठिकाणी सुद्धा मला 10 विंग्स लागलेत. सपोज टोटल या ठिकाणी आपल्याला 10 विंग्स लागलेले आहेत असं आपण समजूया. मित्रांनो या ठिकाणी आता लक्षात घ्या की या ठिकाणी आपली असेंब्ली झालेली आहे, कारण मी आत्ताच म्हटलं हा जो बोल्ट आहे, हा जो नट आहे हा आपण या बोल्ट वरती पोझिशन घेऊन असेंबल केलेला आहे. पोझिशन फॉर असेंब्ली. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला सीमो चार्ट ड्रॉ करायचा असतो. आता मित्रांनो या ठिकाणी फक्त एक लक्षात घ्या, हा जो विंग टायमिंग जो आहे या ठिकाणी 12 विंग्स लागलेत, ह्याही ठिकाणी 12 म्हणून हा 12 झाला. या ठिकाणी पुन्हा सेकंड स्टेप आहे, या ठिकाणी 10 विंग्स लागले, पुन्हा इथे 10 विंग्स लागले म्हणून आपण या 12 मध्ये हे 10 ऍड करणार आणि या ठिकाणी आपण 10 + 12 म्हणजे 22 लिहिणार. ओके. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा 22 विंग झाले, पुन्हा तिसऱ्या स्टेपसाठी 10 विंग्स लागले, मग 22 + 10 आपण या ठिकाणी 32 लिहिणार. ओके. आणि या ठिकाणी पुन्हा 10 विंग्स लागले म्हणजे 32 + 10 या ठिकाणी आपण 42 लिहिणार. एवढं मात्र लक्षात ठेवा. थोडीशी या ठिकाणी माझं लिहिताना मिस्टेक झाली, परंतु ठीक आहे, ती मिस्टेक आपण या ठिकाणी आता करेक्ट केलेली आहे. परंतु ओव्हरऑल सीमो चार्ट कसा ड्रॉ करतात, कशा पद्धतीने आपण थर्बलिक्स ज्या 18 शिकलो थर्बलिक्स त्यांचा वापर चार्ट ड्रॉ करताना कसा केला जातो हे या ठिकाणी आपण समजून घेतलं. मित्रांनो पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण पुढील महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत. तोपर्यंत कनेक्टेड रहा. थँक्यू. धन्यवाद.